खरंच कौतुकाची गोष्ट आहे। यालाही बाकी लागते आणि वर्त करून घेतो। येत्या काळात बळीराजा शेतकरी राजा सुखी हो हेच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। आपण सर्व या पूर्ण प्रवासात निरोगी राहावी प्रार्थना करतो। आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि पाठवून ठेवा। डॉक्टर साहेबांनी वारीच्या मध्ये असलेल्या निष्ठा आणि त्या निष्ठेच्या अनुषंगाने गजानन महाराजची जे वारी चालली आहे त्याच्यासाठी तुम्ही जर पाहत असाल तर बापरे काय एकदम 100% सात्विक तेलातून काढेल गरम आलूबोंडे आहेत ना। त्याशिवाय तिकडच्या बाजूने जिलेबी आहे आणि आलूबोंडे जर म्हटले तर हिरवी मिरचीच पाहिजे। पण हा सर्व अल्पवराचा आनंद आहे। पण काही जण सात्विक लोक असतात माझ्यासारख्याचे कोणाची खात नाही त्याच्यासाठी इकडे साबुदाण्याची उसळ आहे। काही स्पेशलिस्ट आहेत मतलब साबुदाण्याची उसळ गळ्यासाठी हे साबुदाण्याची उसळ आणि या ठिकाणून हा सर्व जो नाश्ता आहे की नाही आता हा नाश्ता जे वारकरी लोक आले आहेत ना या प्रत्येक वारकरी लोकांच्या म्हणजे पहिले आहार करण्यासाठी या ठिकाणी हे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। तर माझ्यासोबत सुधीर भाऊ रशे आहेत। सुधीर भाऊ पोयाचा सण म्हटला की कास्तकाराचा आपल्या बैलाचा सण आहे। तर आज पोयाचा सण असूनही चांदूर बाजारून हे जे पदयात्रा शेगावच्या दिशेने जात आहे राजीव पण गजानन महाराजची या भक्तीची नशात म्हणायला लागेल ना लय वेगळी असते। नक्की नक्की गजानन महाराज सेवा समिती चांदूर बाजारच्या वतीनं गेल्या 15 वर्षापासून ही अखंडित वारी सुरू आहे आणि ऊन असो पाऊस असो अशा सर्व विपरीत परिस्थितीत या ठिकाणी ही गजानन महाराजांची पालखी शेगाव पर्यंत निर्विघ्न जाते। निश्चितच महाराजांचं एक सामर्थ्य महाराजांचा कृपा आशीर्वाद या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना मिळतो। या ठिकाणी आज दत्ताभाऊ विचे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं फार जंगी असं भावनिक स्वागत वारीचं या पालखीचं या ठिकाणी केलं गेलं आणि सोबतच आमचंही केलं त्यांनी। वास्तविक पाहता आमच्या सत्कारापेक्षा आज महाराजांचा जो एक प्रसंग आहे हा अत्यंत सुंदर असा प्रसंग या ठिकाणी दत्ताभाऊच्या माध्यमातून या तोंडगाव नगरीमध्ये आयोजित केला गेला। आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित मंडळी या ठिकाणी दत्ताभाऊचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलावून या महाराजांच्या कृपा आशीर्वादाचा निमित्त म्हणून आमचा या ठिकाणी सत्कार केला। तर माझ्यासोबत भाजपा या ठिकाणच्या स्थानिक नेते असणाऱ्या सौभाग्यवती अक्षराताई लहान आहेत। ताई थोडासा जर विचार केला तर सनातन संस्कृती डबल जागू झाली म्हटलं आपण रात्री 12-1 वाजता पाहिलं की लोक एकदम कावड यात्रा घेऊन जातात। आज एवढा मोठा पोळ्याचा सण असून जे वारकरी संप्रदायातले लोक गजानन महाराजच्या दर्शनासाठी पायदळ जातात तर एक सनातनी म्हणून तुमचे काय विचार त्याच्यावर? खरं तर विचार केला तर देव सगळे सारखे आहेत। 33 कोटी देव म्हटले जातात पण 33 कोटी देव साईबाबांनी म्हटलंय सबका मालिक एक है। तर माझं तरी असं मत आहे की सगळे देव सारखे असतात आणि प्रत्येक देवापासून आज महाराज इथे आपल्या इथे आलेले आहेत तर महाराजांना पासून ह्या जे सगळे जे वारकरी आहेत त्यांना सुद्धा एक ऊर्जा मिळते। आज आपण पाहतोय की 15 वर्षापासून ही सतत जी वारी चालू आहे आणि सतत 15 वर्षापासून न थांबता ही सर्व महिला मंडळी जे पुरुष मंडळी आहे ही सतत 15 वर्षापासून जे वारी करत आहे जी पायदळ चालवत आहे आणि त्याचबरोबर हवा ऊन पाऊस हे सगळं झेलून ते चांदूर बाजार पासून तर शेगाव पर्यंतचा हा प्रवास हा अतिशय आनंदाने पार पाडतात आणि हा पार पाडताना त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास हा जाणवत नाही। म्हणून मला असं वाटतंय की जे काही ते श्रद्धेच्या माध्यमातून जे काही ते शेगावला जाऊन जे महाराजांची जे पूजा करतात जे सेवा करतात त्यांच्यापासून त्यांना एक ऊर्जा मिळतं आणि आपल्या जे भावी आयुष्यासाठी त्यांना एक प्रेरणा मिळतं। मला असं वाटतंय की खरंच असे जे कार्यक्रम आहेत आणि आज खरं तर विजयदादांच्या माध्यमातून आम्हाला
महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यायला मिळाला. अतिशय सुंदर सोहळा त्यांनी तोंडगाव ह्या गावामध्ये घेतलेला आहे. तर विजयदादांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते की त्यांनी त्यांच्या माध्यमातून आम्हाला महाराजांचे दर्शन घ्यायला मिळाले. त्यासोबत आजच्या कार्यक्रमासाठी ज्यानं खास व्यवस्था केली असे दत्ताभाऊ विचार, दत्ताभाऊ गजाननाच्या चरणी होऊ या जन्माचे नाते, गणगण गणात बोते म्हणूया गणगण गणात बोते. कोणता आनंद आहे दरवर्षी या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सेवा देता. मी जेव्हा माझी परिस्थिती नव्हती, मी कामाला जायचो, 100 रुपये रोज होता, तेव्हा हे पालखी यायची. तेव्हा पहिलंच वर्ष होतं आणि मी वाडीत चाललो होतो. पोळ्याचा दिवस होता आणि आमचे जे रविभाऊ पवार होते ते माझे मित्र होते आणि ते त्या पालखीत मोजून 15 लोक राहायचे. मग मी त्यांना म्हटलं भाऊ मी पण पायदळ आहो, मी तुमची चहा पाण्याची पण अरेंजमेंट करू नाही शकत आणि मी फार नाजूक परिस्थिती होती माझी तेव्हा. मग तेव्हापासून मग दुसऱ्या वर्षी मला त्यांना 15 दिवसाच्या आधी सांगितलं का बा तुमच्या इथं आम्ही या वर्षी तुम्हाला ह्या ठिकाणी सेवा द्यायची आहे. त्यांनी जेव्हा जेव्हा मला सांगितलं का तुम्ही बा तळेगावले सेवा द्या, तुम्ही बेलस फाट्यावर सेवा द्या, तुम्ही कवठ्या फाट्यावर सेवा द्या, तेव्हा तेव्हा मी माझ्या तुटक फुटक यानं सेवा देत गेलो. तर त्यावेळेस माझी 100 रुपयाची लायकी नव्हती. महाराजच्या कृपेनं आज सर्वच काही मला महाराजांनी दिलं आणि मी हा दिवाळीपेक्षा पण चांगला आनंदानं पालखीचा सोहळा साजरा करतो. आणि जेव्हा महाराज माझ्या इथून जाते तेव्हा माझ्या डोळे आनंदानं भरून येतात. मला असं वाटते आणि त्याच्या पहिले पण मला खूप इंटरेस्ट वाटते तर बा आपल्या इथं महाराज येणार आहे, तर मी 8-10 दिवसाच्या पहिलेच याचं नियोजन करतो. इथले पाहिजे तुम्ही घरी